Hello students, today we have to see the next point, coherent sources of light. In this point, we have to see meaning of these coherent sources. What are the coherent sources? Then what is the need of these coherent sources? And third, how these coherent sources are obtained. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट हा पुढचा पॉइंट पाहायचा आहे. याच्यामध्ये आपण कोहेरंट सोर्सेस म्हणजे काय, ह्या कोहेरंट सोर्सेसची गरज काय आणि ते कोहेरंट सोर्सेस कसे मिळवायचे ते पाहणार आहोत. सो लेट्स सी फर्स्ट what are the coherent sources. Here coherent two sources which emit waves of the same frequency having a constant phase difference independent of time are called coherent sources. What are the coherent sources? Here two sources which emit waves of the same frequency and having a constant phase difference independent of the time are called coherent sources. तर दोन सोर्सेस की जे सारख्याच फ्रिक्वेन्सीचा वेव्स एमिट करतात आणि एखाद्या पॉइंटच्या ठिकाणी या दोन सोर्सेस पासून येणाऱ्या ज्या वेव्स आहेत त्यांच्यामध्ये जो फेज डिफरन्स आहे तो नेहमीच कॉन्स्टंट असेल, अशा प्रकारचे जे सोर्सेस आहेत त्यांना आपण कोहेरंट सोर्सेस असे म्हणणार. समजा हा एक कोहेरंट सोर्स आहे, दिस इज ए वन कोहेरंट सोर्स and suppose it emit light waves as like this. Suppose this is another coherent source, another source of light. तर हे दोन लाईट सोर्सेस आहेत. त्या पहिल्या लाईट सोर्स पासून समजा या ठिकाणी वेव्ह येतात, दुसऱ्या लाईट सोर्स पासून या ठिकाणी वेव्ह येत असतील like this. Suppose waves, light waves are reaching at this point. Suppose here if this frequency of these light waves reaching at this point is the same, frequency of the light waves reaching at this point is the same and phase difference between the waves arriving at this point is also constant, then these two sources are said to be coherent sources. तर दोन सोर्सेसला कोहेरंट सोर्सेस कधी म्हणणार आपण? त्या दोन सोर्सेस पासून येणाऱ्या वेव्स ह्या सारख्याच फ्रिक्वेन्सीच्या असतील इथे आणि ह्या दोन्ही वेव्स मधील या ठिकाणी असलेला फेज डिफरन्स जो आहे तो कायमच जर कॉन्स्टंट किंवा स्थिर असेल कोणत्याही वेळी, तर अशा दोन सोर्सेसला कोहेरंट सोर्सेस असे म्हणतात. सो व्हॉट आर द कोहेरंट सोर्सेस? Here two things are important: same frequency and constant phase. The two sources which emit waves of the same frequency having constant phase difference independent of time are called coherent sources. At any given point in a space, at every instant of time, there are light waves from a multiple sources overlapping one another. आता या स्पेस मधील एखाद्या पॉइंटच्या ठिकाणी कोणत्याही टाइम इन्स्टंटला, प्रत्येक टाइम इन्स्टंटला अनेक सोर्सेस पासून वेव्ह येत असतात आणि त्या ओव्हरलॅप होत असतात. These must be interfering and we should be able to see interference all around us at all time. आता या स्पेस मध्ये समजा हा एक पॉइंट आहे, या पॉइंट पासून अनेक सोर्सेस पासून वेव्ह येतात. या स्पेस मधील एक पॉइंट आहे, एखाद्या वेळी याच्यामध्ये अनेक सोर्सेस पासून काय होतात, वेव्ह येतात आणि या सगळ्या वेव्ह ह्या अनेक सोर्सेस पासून येणाऱ्या वेव्ह आहेत. मग ह्या वेव्ह सुपरपोज झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला इंटरफिअरन्स दिसायला हवा. However,
वी सी नो इंटरफिरन्स पॅटर्न. परंतु आपल्याला अशा प्रकारे इंटरफिरन्स पॅटर्न तयार झाल्याचे आढळून येत नाही. दिस इज बिकॉज different sources emit waves of different frequencies, and even if they emit waves of the same frequency, they are not in phase. तर अनेक सोर्सेस पासून जर लाईट वेव्ह एखाद्या कोणत्या ठिकाणी येत असतील तरी सुद्धा तिथे आपल्याला इंटरफेरन्स पॅटर्न का दिसत नाही? तर त्या ठिकाणी एकतर त्या वेव्ह वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे असतात. सोर्सेसने एमिट केलेल्या त्या लाईट सोर्सेसने म्हणजे लाईट एमिट करणारे जे सोर्सेस आहेत त्यांनी एमिट केलेल्या वेव्ह वेगळ्या फ्रिक्वेन्सीचे असतील, किंवा जरी त्यांची फ्रिक्वेन्सी सेम असेल तरी सुद्धा तिथे येत असताना त्यांच्यामध्ये जो फेज डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट असणार नाही. फेज डिफरन्स सातत्याने चेंज होत असेल तरी आपल्याला असा इंटरफिरन्स पॅटर्न मिळणार नाही. Thus, the interference pattern changes at every instant of time, and no pattern is sustained over a significant length of time for us to see. तर मग काय होतं इथे, अशा प्रकारे हा इंटरफिरन्स पॅटर्न हा सातत्याने चेंज होतो आणि दीर्घकाळासाठी किंवा विशिष्ट अशा वेळेसाठी आपल्याला हा इंटरफिरन्स पॅटर्न स्थिर असा मिळत नाही. For interference to be seen over a sustained period, we need two sources of light which emit waves of the same frequency, and waves emitted by them are in phase or have a constant phase difference between them. That is, we need coherent sources of light. तर आपल्याला अशा प्रकारचा सस्टेन्ड इंटरफिरन्स मिळण्यासाठी काय करावे लागेल? तर अशा प्रकारचे दोन लाईट सोर्सेस असायला हवेत की जे एकाच फ्रिक्वेन्सीच्या सारख्याच फ्रिक्वेन्सीच्या वेव्ह एमिट करतील. त्यांच्यामधील फेज डिफरन्स, त्यांच्यापासून येणारे ज्या वेव्ह आहेत ते एकाच फेज मध्ये असतील, किंवा किमान त्या दोघांच्या मधील जो फेज आहे, फेज डिफरन्स जो आहे तो नेहमीच कॉन्स्टंट असेल. याचाच अर्थ हे दोन सोर्सेस आहेत ते कोहेरंट सोर्सेस जर असतील तर आपल्याला इंटरफिरन्स मिळेल. This criteria cannot be satisfied by two independent primary sources, as they emit waves independently and there need not be a constant phase relation between them. तर आता ही जी अट आहे, दोन सोर्सेस पासून येणाऱ्या वेव्ह सारख्याच फ्रिक्वेन्सीच्या वेव्ह एमिट करायला हव्यात आणि फेज डिफरन्स कॉन्स्टंट असायला हवा. तर ही जी काय अट आहे ती आपण जर दोन स्वतंत्र प्रायमरी सोर्सेस वापरले, अशा प्रकारे हा एक सोर्स आहे प्रायमरी सोर्स लाईट एमिट करणारा, आणि हा एक दुसरा लाईट सोर्स आहे, आणि याच्यापासून जर आपल्याला ह्या वेव्ह घेतल्या, आपण याच्यापासून येणाऱ्या लाईट वेव्ह आपण अशा विचारात घेतल्या, तर याच्यापासून आपल्याला इंटरफिरन्स पॅटर्न मिळणार नाही. कारण काय होईल, हा स्वतंत्रपणे, हे दोन्ही स्वतंत्रपणे वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीच्या वेव्ह एमिट करतील, स्वतंत्रपणे ते वेव्ह एमिट करतील, आणि त्या दोघांच्या मधील या ठिकाणी आल्यानंतर फेज डिफरन्स कॉन्स्टंट असेलच असे नाही. म्हणून दोन स्वतंत्र प्रायमरी सोर्सेस जर आपण वापरले तर त्यापासून आपल्याला इंटरफिरन्स मिळणार नाही. ते दोन सोर्सेस, स्वतंत्र सोर्सेस हे कोहेरंट सोर्सेस होऊ शकणार नाहीत. Thus, to obtain sustained interference pattern, one usually obtains two secondary waves from the same primary source, as is done in Young's double slit experiment. तर अशा प्रकारे दोन कोहेरंट सोर्सेस मिळवायचे असतील तर काय करावे लागेल, तर त्यासाठी आपल्याला एकच लाईट सोर्स वापरावा लागेल, आणि त्या एका लाईट सोर्स पासून नंतर पुन्हा याच्यापासूनच आपल्याला दुसरे दोन लाईट सोर्सेस तयार करावे लागतील, की ज्या प्रकारे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये आपण ते सोर्सेस मिळवलेले आहेत. तर अशा प्रकारे
कोहेरंट सोर्सेस म्हणजेच काय मुलांनो, तर अशा प्रकारचे दोन सोर्सेस की जे एकाच फ्रिक्वेन्सीच्या लाईट वेव्ह एमिट करतील आणि एखाद्या पॉइंटच्या ठिकाणी या सोर्सेस पासून येणारे ज्या वेव्ह आहेत त्यांच्यामधील फेज डिफरन्स कॉन्स्टंट असेल. मग या कोहेरंट सोर्सेसची गरज काय, तर जर सोर्सेस कोहेरंट असतील तरच आपल्याला लाईटचा इंटरफिरन्स मिळेल. लाईटचा इंटरफिरन्स मिळेल म्हणजेच काय, तर इंटरफिरन्सची संकल्पना काय आहे, when two waves superpose then there is modification in the intensity. आता इथे लाईट वेव्ह आहेत म्हणजेच काय, when two light waves superpose there is modification in the intensity of light, means at some points intensity will be maximum, that is the point will be bright. At some points intensity will be minimum, that is the point will be dark. Thus on the screen there will be alternate bright and dark points. This is the interference of light. तर इंटरफिरन्स म्हणजेच काय, तर दोन लाईट वेव्ह सुपरपोज झाल्या तर काही ठिकाणी लाईटची इंटेन्सिटी जास्त असेल म्हणजे ते ब्राईट पॉइंट दिसतील, काही ठिकाणी लाईटची इंटेन्सिटी मिनिमम असेल म्हणजे ते डार्क पॉइंट दिसतील. अशा प्रकारे स्क्रीनवरती तुम्हाला अल्टरनेट ब्राईट किंवा डार्क पॉइंट दिसतील किंवा अल्टरनेट ब्राईट आणि डार्क बँड्स दिसतील. याला आपण इंटरफिरन्स ऑफ लाईट असे म्हणणार. तर असा इंटरफिरन्स मिळवण्यासाठी ह्या कोहेरंट सोर्सेसची गरज असते. मग कोहेरंट सोर्सेस मिळवायचे कसे, तर हे कोहेरंट सोर्सेस आपण एकच लाईट सोर्स घ्यायचा आणि त्या एका लाईट सोर्स पासून दोन लाईट सोर्सेस मिळवायचे की जे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये आपण मिळवलेले आहेत. असे जर केले तर आपल्याला हे कोहेरंट सोर्सेस मिळतील. दोन स्वतंत्र प्रायमरी सोर्सेस जर वापरले तर ते कोहेरंट सोर्सेस होऊ शकणार नाहीत. So this is about the coherent sources of light. Thank you.